मॅनिफेस्टेशन आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो बरं? तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि विश्वास ठेवून जी गोष्ट तुम्ही करता ते काम करत. मेडिटेशन ही काय खूप मोठी प्रोसेस नाही. नुसतंच देवापुढे हात जोडून तुम्ही म्हणालात मला 10 लाख दे, ते डील होऊ दे, नाही होऊ शकत. आणि सक्सेसफुल झाले, घाबरू नका. काहीतरी सायन्स आहे ऍस्ट्रोलॉजी मध्ये, ते काम करतं. आजकाल सोशल मीडियावरती एक शब्द खूप ट्रेंडिंग झाला आहे, मॅनिफेस्टेशन. अनेक लोक म्हणतात की तुम्ही जसा विचार करता तसंच आयुष्यात घडतं. म्हणजे ट्रेंडनुसार मॅनिफेस्टेशन या शब्दाचा गेल्या काही वर्षात सर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पण दुसरीकडे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेसं नाही, त्यासोबतच ऍक्शन, डिसिप्लिन, क्लिअर माइंडसेट देखील लागतो. पण मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं का? पैसा, करिअर, रिलेशनशिप, हेल्थ, ह्युमन माइंडसेट याचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होतो? एखाद्या पुरुषाची निर्मिती सुद्धा शून्यातून होऊ शकते, इतकी ऊर्जा असते स्त्रीमध्ये. मला सांगा की जर एखादा व्यक्ती गरीब असेल आणि त्याने मॅनिफेस्टेशन केलं तर तो श्रीमंत होऊ शकतो? बरं तू मला सांग, एखादी मुलगी एकदम काळी आहे, ती गोरी होऊ शकते? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पत्रिका किती महत्वाची असते आणि त्यातून काय काय गोष्टी समजू शकतात बरं? अंबानी सारखं तर घर सगळ्यांचं नसतं, तर अंबानीचे कमी नाहीये. दोन आपला किती वेळ आहे या पृथ्वीवर, आपलं असल्यासारखं वागू नका. मॅनिफेस्टेशन की हार्डवर्क, काय चूज करा? मॅडम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट मध्ये. आपण आज इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, युट्यूब वरती खूप जास्त मॅनिफेस्टेशनच्या रील्स पाहतो. खूप रील्स व्हायरल होत आहेत. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? मला एकदा सोप्या भाषेत, सगळ्यांना सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे सांगा. आता मला सांग, आपल्या भारतात कापूस एक्सपोर्ट होतो, हो बाहेर कंट्रीज मध्ये जातो, व्हिएतनाम, बांगलादेश, इथे टेक्सटाईल मिल्स भरपूर आहेत. हो आज जे मॉल मध्ये आपण ब्रँडेड कपडे बघतो, त्याचं रॉ मटेरियल कुठून जातं? बऱ्यापैकी आपल्यातूनच. भारतातून हो. जातं. सगळं भारतातून गेलंय आणि मग हे मॅन्युफॅक्चर्ड होऊन द सिक्रेट ऑफ सक्सेस, हे जे तुम्ही बघताय ना युट्यूब, इन्स्टाला, हे मोठे मोठे कोर्सेस, लाख लाख रुपयाचे, ज्या गोष्टी आपल्या भारतात अगदी फुकट मिळतात, लोकांना त्या नकोय. मॅनिफेस्टेशन काय? मंत्र, उच्चार, हे सगळं वापरून जी ऊर्जा निर्माण होते, तिला फक्त वेगळं नाव दिलंय, अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन. बाकी दुसरं काहीच नाही. बर, पण त्याचा आपल्या आयुष्यावरती कितपत चांगला परिणाम होतो? आपल्या आयुष्यावर होतो ना परिणाम. आता एखादं स्तोत्र आहे, जर एखादी व्यक्ती, तिला माहीतच नाही, तिला फक्त एवढंच माहिती, हे स्तोत्र आहे आणि हे वाचल्यानंतर माझी बुद्धी वाढते आणि माझे कामं होतात, तिचा पक्का बिलीफ बसला ना त्याच्यावर की माझे कामं होतात. आपल्याला हेच पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि विश्वास ठेवून जी गोष्ट तुम्ही करता ती काम करते. बर, तुम्ही स्तोत्र म्हटलात. स्तोत्र म्हणजे नेमकं काय? स्तोत्र म्हणजे एखाद्या शक्तीला, जी एखादी शक्ती, आता गणपती आहे, गणपती स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्र, आता सगळे हे जे शक्ती आहेत ना, यांची काही काही ठिकाणी स्तुती केलेली आहे ऋषी मुनींनी. मग त्याला एक फॉर्म दिला त्यांनी, स्तोत्र. किंवा असं पण आपण म्हणू शकतो की आता हनुमान चालीसा, ही जी हनुमान चालीसा आहे ना, ही कोणी लिहिली, कुणाला सुचली? तसंच या सगळ्या गोष्टी ऋषी मुनींना शक्ती रूपाने मिळाल्या, बरोबर, आणि त्या आपल्यापर्यंत आल्या. आणि आज त्याचा आपण वापर करून बऱ्याच गोष्टी मॅनिफेस्ट करतो. जे लोक आहेत पुरातन काळातले, त्यांना माहित होतं की काहीतरी ऊर्जा आहे, पण ती कशी मिळवायची? तर कोणी बघ, पारायण करतात, एखाद्या कामाचा संकल्प डोक्यात ठेवतात आणि ते पारायण करतात की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. की एखाद्याच्या घरात मूलबाळ नसेल तर ते काय करतात, पारायण करतात. आता मनात जर शंका असेल ना की होईल का नाही, खरंच याचा फरक पडतो की नाही, पण 10तून एखादी व्यक्ती असते की नाही, काहीतरी आहे, नक्कीच काहीतरी होणार,
ती जी इच्छाशक्ती आहे ना, तो जो विश्वास आहे ना, तो विश्वास काम करतो. सिस्टीम हलू शकते तुमचा विश्वास असेल तर, फक्त तो पाहिजे. बरं, मॅनिफेस्टेशन आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो बरं? मॅनिफेस्टेशननी बघ, आपण काय हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी हे आपण अचीव्ह करू शकतो. पण अचीव्ह काय करू शकत नाही, हा पण एक मोठी गोष्ट आहे. आपण घटना नाही थांबवू शकत. जसं की ऍक्सिडेंटल, हार्ट अटॅक, ही जी नैसर्गिक घटना आहेत ना, या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. मग आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे? आपल्याला जर आपलं रिलेशन कुणातरी सोबत चांगलं करायचं आहे, मग आपल्याला काय करायचंय? मॅनिफेस्टेशन करायच्या आधी पण काही प्रोसेस असतात. आता समजा मला 1 कोटी रुपये पाहिजे. आता रोज मी मॅनिफेस्ट करून जमणार आहे का? ते मला का मिळत नाहीये याचा मी अभ्यास केला पाहिजे. काय कुठली गोष्ट माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसलीये ज्याच्यामुळे मी डिस्टर्ब झाले आणि मला ते पैसे मिळू शकले नाही. याच्यासाठी सगळ्यात आधी हिलिंग खूप महत्वाची असते. बर, हिलिंग म्हणजे आता थोडक्यात आपण एक घेऊ तर डिवोर्सचे प्रमाण वाढलेले आहेत. तर लोक दुसऱ्या नात्यात जाण्यासाठी जरा घाबरतात. आणि समजा आता नाईलाजानी त्याचं दुसरं लग्न करायची वेळच आली किंवा चांगली लाईफ पार्टनर त्याला वाटते की ही मिळाली, पण जे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा घडलंय ना त्या पार्टनर बरोबर, कशावरून ते दुसऱ्यांदा घडणार नाही. त्या पार्टनर बरोबर तुमचं आयुष्य कशामुळे डिस्टर्ब झालं, का डिस्टर्ब झालं, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय भीती आहेत त्या तुम्ही हीलच केल्या नाही तर तुम्ही नवीन नात्यात जाऊन तेच मॅनिफेस्ट करणार आहे जे तुम्ही आधी केलंय. म्हणजे तीच भीती मनामध्ये राहणार आहे, मग त्या गोष्टी परत होणार आहेत असं म्हणताय तुम्ही? एक्झॅक्टली. बर, मग त्या हील कशा करायच्या? जर सपोज एखाद्या प्रसंगाचा मनावरती परिणाम झालेला आहे खोलवर आणि त्यातून बाहेर निघायचंय, मूव्ह ऑन करायचंय, दुसऱ्या नात्यामध्ये जायचंय परत, मग त्या गोष्टीपासून हील कसं होणार? ज्या वेळेला तुम्ही पहिल्या नात्यातून बाहेर पडता त्याच्यानंतर एक मोठा स्पेस द्यायचा. त्या स्पेस मध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी आपण म्हणतो ना मेडिटेशन ही काय खूप मोठी प्रोसेस नाहीये. बर, शांत बसा आणि त्या शांततेत काहीच विचार मनात आणू नका. सुरुवात अशी करा, शांत बसा आणि विचारा ना स्वतःला, अशा कुठल्या गोष्टी माझ्यातच कमी होत्या ज्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक वेळेला समोरचाच व्यक्ती जबाबदार आहे का? माझ्याकडून काहीतरी चुका घडल्यात म्हणून ही परिस्थिती मी माझ्या समोर आणलेली आहे. ती व्यक्ती जबाबदार असणारच, मी असं म्हणत नाही, 100% तर नसणारच ना. तर मग पुढच्या नात्यात मला जायचंय तर ते तुम्ही अभ्यास करूनच पुढच्या नात्यात गेलं पाहिजे. स्वतःवर तुम्ही काम करा. सबकॉन्शियस माइंड मधनं ती निगेटिव्हिटी, ती ऊर्जा ज्याच्यामुळे तुम्ही अडकून राहिलात आयुष्यात, करा ना क्लीन. आणि मग तुम्ही विचार करू शकता जायचं की नाही. जुने दुखणे घेऊन नवीन नात्यात जायचं म्हणजे परत ते रडगाणं आयुष्यात परत खेचून आणायचं. आणि आय चॅलेंज यू, तुम्ही आयुष्यभर पार्टनर बदलत राहाल पण तुम्ही स्थिर होऊ शकत नाही जोवर तुम्ही स्वतः बदलत नाही. बरोबर, स्वतःमध्ये चेंज करणं खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. खूप लोक असतात जे बिझनेस माइंडेड असतात किंवा मी म्हणेल मनी माइंडेड असतात, की त्यांना व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे, स्वतःच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे, पैसा त्यांना कमवायचा आहे. तर अशा लोकांसाठी अफर्मेशन्स किंवा मॅनिफेस्टेशन कसं काम करू शकता? हे जे लोक आहेत ना, हे पैशाच्या मागे लागलेले, पहिली गोष्ट ह्यांनी आयुष्यात आहे ना डिसिप्लिन फॉलो करावी. तुम्ही मॅनिफेस्ट काय करताय? नुसतंच देवापुढे हात जोडून तुम्ही म्हणालात मला 10 लाख दे, ती डील होऊ दे, नाही होऊ शकत. ऊर्जा क्लीन करा ना. ऊर्जा क्लीन करा म्हणजे काय करा? काम करा, स्वतःच्या शक्तीवर काम करा आणि आय बिलीव्ह ऑन द क्रिएटर. त्याने प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडीत, आपल्या शरीरात अशी दिलेली आहे. आपल्या बॉडीत सगळ्या प्रकारचे ऍडजस्टर आहे.
बरं मला एक सांग, लहानपणी तुला कधी ठेच लागली होती का रे? हो. मग बऱ्याचदा एखादी ठेच तू डॉक्टरकडे नसल गेला, ती बरी मनाने झाली का? होतं ना. होते ना. मग हेच आहे, अनसक्सेसफुल झाले, घाबरू नका, डोकं वापरा. प्रत्येक गोष्ट एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन किंवा मोठा तांत्रिक मांत्रिक सॉल्व्ह करू शकत नाही. येस, ते बेनिफिशियल आहेत, पण प्रत्येक ठिकाणी त्यांची गरज नाहीये. हा वेस्ट ऑफ मनी आहे. आणि मी कुणाची टीका करत नाही. आता मी ज्योतिषी आहे, माझा तसा अभ्यास झालेला आहे, पण तरी मी सांगते, मी ते क्षेत्र निवडलं नाही, कारण मला मर्यादा तोडायच्या होत्या. की तुमच्या पत्रिकेत हा ग्रह खराब आहे, मग हे होऊ शकत नाही. चला, आत्मशक्ती नावाची चीजच नाहीये का? परमेश्वराने जन्म दिलाय, एखादं मूल जन्माला येतंय, ग्रह तारे खराब आहेत म्हणून तुम्ही लोक त्याला वेगवेगळ्या गोष्टी घालायला सांगता. एखादा जन्मता राजयोग घेऊन येतोय, तुम्ही त्याला पत्रिका त्याची दाखवता, तुम्ही कौतुक करता, अरे राजयोग आहे, राजयोग आहे. ते राजयोग आहे, पण त्याला हातपाय हलवायचेच नाहीयेत. कसला राजयोग आहे? आणि हा ज्याची पत्रिका खराब आहे, त्याला कळतंय की नाही मला काहीतरी करायचंय, तो मेहनत करतोय, त्याच्यात जिद्द आहे, तो साम्राज्य उभं करतो. तुझा राजयोग तुझ्याकडेच ठेव बाबा. बरोबर. तो तसाच ठेव पत्रिकेत, त्याला आणूच नको ना बाहेर. डिपेंड्स तुम्ही आयुष्यात तुमची पत्रिका कशी आहे. हा, असं मी म्हणत नाही, काहीतरी सायन्स आहे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये, ते काम करतं. पण तुम्ही पण काम करा ना, डिसिप्लिन मेंटेन करा. की कुठे खचला, कुठे तुमच्या आयुष्यात कुठे तडजोड करायची वेळ आली, बिझनेस मध्ये लॉस झाला, त्याला आयुष्याचा शेवट म्हणून समजू नका. ती तुमची कदाचित सुरुवातही असू शकते, ज्या वेळेला द एंड झालेला असतो. बरेच लोक काय करतात की आता समजा बिल्डर्स आहेत, खूप सारे लोक आहेत की बाबा लॉकडाऊन मध्ये तू परिस्थिती पाहिली, परत लोक उभेच राहिले नाही, कुणी सुसाईड केलं, बँकरप्ट झाले, बरंच काय काय झालं. जे उभे राहिले ना, काहीतरी शक्ती होती ना, की साला माझ्याकडे पैसा पण नाही, कर्ज बँकेतून भेटत नाही, सिबिल खराब झालेलं, आत्मशक्ती वापरली, इच्छाशक्ती वापरली. तुमची जर तयारी असेल ना, तो द्यायला तयार आहे. बरोबर. मी असं नाही म्हणत की तुम्ही पर्टिक्युलर देवाला माना, आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यात, जेवढं बोलू तेवढं कमी आहे, एका दिवसात नाही होणार ते. मला याला जोडूनच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा पुढचा, की सध्या ज्या महिला आहेत, मी खास करून म्हणेल महाराष्ट्रातील महिला, तर त्यांना तुम्ही कसं पाहता की त्या मॅनिफेस्टेशनचा उपयोग करतायत का? समाजामध्ये त्यांची सध्या परिस्थिती काय आहे? तसं जर बघायला गेलं ना, महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ना आपल्या, यांना जो वारसा भेटलाय ना अध्यात्माचा, हा कोणीच हात धरू शकत नाही यांचा. बरोबर. ह्या सायंटिस्ट आहेत किचन मधल्या. तू विचार कर ना कोणता कुकिंग क्लास, ना कुठली शाळा, तरी टेलर झाल्या त्या बायका. त्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करणं हे जोक आहे का? काय असतं स्वयंपाक म्हणजे? अरे आर्ट आहे, आर्टिस्ट आहे आपल्या या महिला. बरोबर. महाराष्ट्रातल्या. मग मॅनिफेस्टेशन ह्या आधीपासून करतायत, पण आता जे आलंय ना, जसं की मी तुला बोलले की आपला भारतातून कापूस जातो बाहेर देशात आणि ब्रँडेड कपडे तयार होऊन आले, आपलंच सगळं घेतलंय आणि आपल्यालाच दिलंय. म्हणजे 10 रुपयाची वस्तू आज आपण 1 लाखात 10,000 विकत घेतोय. ह्या मॅनिफेस्टर आहेत ह्या महिला. आणि एक उदाहरण मला द्यायचंय बरं का, आज तुझ्या पॉडकास्ट मध्ये खूप मोठी गोष्ट मला सांगायची आहे. खंत वाटते मला एका गोष्टीची. एखादी स्त्री, आता लेटेस्ट हिलिंग दिलं मी एका खूप चांगल्या घराण्यातली स्त्री आहे, नाव नाही घेऊ शकत. म्हणजे लग्नाला तिच्या झाले 25 वर्ष. नवरा शून्यातून विश्व त्या दोघांनी निर्माण केलं, आणि ही खूप सात्विक, ऊर्जावान, म्हणजे ही इतकी ऊर्जावान स्त्री आहे की एखाद्या पुरुषाची निर्मिती सुद्धा शून्यातून होऊ शकते, इतकी ऊर्जा असते स्त्रीमध्ये. बरोबर. मग कधी कधी असं का होतं पुरुषांना, की तुम्ही त्या स्त्री बरोबर असताना म्हणजे चढ उतार बघितलेले असतात, झिरोतून हिरो झालेले असतात. मग वयाचा जो काळ येतो ना, जिथे तुम्ही सक्सेसफुल होता,
मग तुम्ही दुसऱ्या नात्यात अडकता. ही तुम्ही शिक्षा देताय ना स्वतःच्या संसाराला. तुम्ही बदलता. का बदलता? जी तुमची जोडीदारीण आहे ना, तिच्या ऊर्जेमुळे आज तुम्ही यशस्वी झालेले आहात. मग अचानक तुम्ही श्रीमंत होता, चांगले दिवस येतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या लाईफला एका प्रकाराचं वळण देतात ना, तिथे तुम्हाला वाटतं अरे म्हणजे एक नवीन चेहरा पाहिला की तुम्ही अडकत जातात. मग त्या स्त्रीचा काही दोष आहे? तुम्ही विसरू नका, तुम्ही तिच्या ऊर्जेचं खाताय. आज तुम्ही जे तयार झालेले आहात ना तुमच्या आयुष्यात, कुठेतरी तिची पण ऊर्जा होती, म्हणून आज तुमच्या बँकेत पैसा आहे, वॉलेट फुल आहे, बिझनेस जोरदार चाललेले आहेत. यदा कदाचित तुम्हाला असं वाटतही असेल की तिला काय कळतंय. जो ओरा असतो ना, जे तिचे चांगले कर्म असतात ना, ते तिला प्रोटेक्ट करत असतात. तो क्रिएटर तिला प्रोटेक्ट करत असतो. तुमच्या अवतीभवती कॅमेरा नाहीये, सीसीटीव्ही, पण तो जो बघतोय ना, तो कॅमेरा, कर्माचा कॅमेरा भयानक असतो. ही सृष्टी नियमांवर चालती. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. आता इथं हा पण विषय येतो की गरजा बदलतात शारीरिक. मग काय करायचं? जोडीदारीन तर आपल्याला ते सुख देऊ शकत नाही म्हणून लोक भरकटतात. पण मग ती नाही का भरकटू शकत? जर तुम्ही लग्न बंधनात अडकले आहात तर तुम्ही विचार करूनच लग्न करायचं. क्लॅरिटी ठेवा. एखाद्याच्या ऊर्जेचा खेळ करू नका. ती ऊर्जा तिने साधना, मेडिटेशन, तिचे चांगले कर्म एकत्र करून कुटुंब बॅलन्स करण्यासाठी मिळवलेली असती. त्याचा चुकीचा वापर करू नका. नवीन येणारी व्यक्ती फक्त तुमचं सक्सेस बघते, तुमची सगळी परिस्थिती बघते, तुमच्याकडून तिला मिळालेले गिफ्ट घेते आणि ज्यावेळेस तुमचा परत तुमच्या कर्माने डाऊनफॉल येतो, ती तुमच्या आयुष्यातनं गुडूप होते. बरोबर. मग त्या बाईनी परत शून्यातून तो संघर्ष करायचा का? मग मला असं म्हणायचं की हे जे आता वाढले ना फॅड, ही जी गरज भागवण्यासाठी लोक एकदम डिसिजन घेतात त्या वेळेला, तिथे माणूस आयुष्यात शांत होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला नवीन चेहरा शोधण्यात काही लोक व्यस्त असतात आणि हे समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळे कुठेतरी बॅलेन्स झालेच पाहिजे. लोक कुठेतरी स्वतःला बॅलेन्स करा, थांबा. आर्थिक परिस्थिती, तुम्ही केलेलं साम्राज्य कोणीतरी तुमच्यावर भुरळ टाकून ते घेऊन जाऊ शकतं. बरोबर. मला सांगा की पत्रिका एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पत्रिका किती महत्वाची असते आणि त्यातून काय काय गोष्टी समजू शकतात बरं? आता तुला सांगू का, 5 वर्षापूर्वी एका मुलाची पत्रिका पाहिली होती, माझ्याकडे आला होता. आता माझा अभ्यास झालेला होता, पण त्याची पत्रिका जी सांगितली होती ना, खरंच तसे ग्रह होते बरं का पत्रिकेत. त्याला मी सांगितलं, म्हणजे मी एक प्रयोग करून पाहिला बरं का, तू विश्वास ठेवू नाही शकत बरं का. नहीं, ये पत्रिका तो अच्छी है भाई आपकी, ये अच्छी है. अभी आपने किसी को पत्रिका दिखाई नहीं, इसके बाद तो आपके सारे अच्छे ग्रह है ना उसको जाएंगे. अच्छा. उसका ही अच्छा होगा. आपकी पत्रिका बहुत अच्छी है. झूठ बोला आपने. ये क्या बात कर रहे हो मैडम, आपकी पत्रिका बहुत अच्छी है. तुला सांगू का, मतलब 5 साल किसी को पत्रिका दिखाई मत तू. साला पठ्ठ्या बँकेत आता त्याच्या म्हणजे इतका टॅक्स भरतोय तो. अच्छा. मतलब चल अभी तेरी पत्रिका चैट जीपीटी को दिखा. वो पता नहीं, वो तो सब अच्छा ही बोलती है चैट जीपीटी. एक जो सबसे बड़ा ज्योतिषी है ना उसको दिखा तू. बोले क्यों मैडम अभी आप ऐसे क्यों बोल रहे हैं? मैंने बोला नहीं दिखा ना तू. तो बोले नहीं मैडम नहीं दिखाने का, मुझे अभी उस फंदे में नहीं पड़ने का. तर तो म्हणला की ठीक आहे नाही पडणे का ना, छोड दो चलो. बरंच काही म्हणजे मी नाही बोलले त्याला. तर असं नसतं रे. कधी कधी आहे ना, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही नाही पडलात ना
तर चांगलंच आहे. बर. सो तुम्हाला असं वाटतं की पहिले स्वतः ट्राय पत्रिकेमध्ये- करा, स्वतः ट्राय करा. नाही झालं ना मग मार्ग शोधा. तुम्ही जर ट्रायच नाही केलं तर तुम्ही तो स्ट्रगल नाही केला, तो संघर्ष नाही तुम्ही अनुभवला, तर यश काय तुमच्या घरात काही पाहुणा म्हणून तर नाही येणार ना. बरोबर. मला काही तुमचे एक्झाम्पल्स समजून घ्यायचे होते की तुम्ही आतापर्यंत खूप वर्षांपासून तुम्ही मॅनिफेस्टेशन मध्ये महिलांसाठी खूप चांगलं काम तुम्ही करतायत. असं काही एखादं एक्झाम्पल सांगू शकाल तुमच्या आयुष्यामध्ये? तुमच्या एखादा क्लायंट आहे, आसपासचं कोणी आहे की ज्यांना मॅनिफेस्टेशन मुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलंय? आहे ना. आता माझ्याकडे काय होतं, रिलेशनशिपचे जास्ती येतात. बर. एकदम छान व्यक्ती आहे, ही दिसायला खूप सुंदर आहे, नवराही चांगला आहे बर. आणि चांगली परिस्थिती आहे. हिचा नवरा खूप नाराज राहायचा, असं चिडचिड करायचं घरामध्ये खूप खूप प्रमाणात अचानक वाढली होती. बर. तिला ते कळतच नव्हतं की याला नक्की झालंय काय, एवढा छान बंगला बांधलाय, पुण्यात 4-5 फ्लॅट घेतले, आता करू काय? जर आपण याला विचारतोय काय झालंय, आणि ती म्हणायची माझ्यात अशी काही कमीच नाहीये ना, सगळं व्यवस्थित आहे. मग कालांतराने तिने गप्प राहिली आणि तिने शोधून काढलं, त्याचं अफेअर सापडलं. बर. आणि त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान मुलगी होती. तिचं लग्न झालं म्हणून तो डिप्रेशन मध्ये गेला. अच्छा. आणि मग मी तिला एक टेक्निक सांगितली. म्हणलं बिलकुल त्याला 10 वेळा विचारू नको. माझ्या प्रार्थनेत ती आली. 7:30 आमची प्रार्थना असते. आणि आम्ही तिला म्हणलं 45 दिवस त्याला काही विचारायचं नाही, तुम्हाला काय झालं, चेहरा असा का दिसतोय, जास्ती त्याला विचारूच नको, तुझं कर्तव्य कर, त्याच्या बोलण्याला रिप्लाय कर, बिलकुल तू पण चिडचिड करू नकोस. फक्त प्रार्थनेत आपण हिलिंग करू. हिलिंग म्हणजे काय, आमचं हिलिंगला खर्चच नाहीये. एक साधी मेंबरशिप आहे, ती पण महाराष्ट्रातल्या आपल्या बायकांसाठी मी करते आहे की नाही, मला काही गोष्टी समाजासाठी करायच्याच आहे. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. 8 दिवसानंतर तो म्हणायला लागला की अरे चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ. इतकं काही बदललं. किती बोलली मॅडम, काय आपण असं केलं की जादू झाली? काहीच नाही, सगळा माइंड प्रोग्रामिंगचा खेळ आहे. आम्ही माइंड प्रोग्रामिंग करतो. बर. मला सांगा की जर एखादा व्यक्ती गरीब असेल आणि त्याने मॅनिफेस्टेशन केलं तर तो श्रीमंत होऊ शकतो? बरं तू मला सांग, एखादी मुलगी एकदम काळी आहे, ती गोरी होऊ शकते? नाही. मग तिने काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? अगं बाई अभ्यास कर, डिग्र्या मिळव. आपण आता अशा देशात राहतोय, तिथं सौंदर्यवती अप्सरा तुम्हाला रोडनी भांडे घासताना मिळतील. एज्युकेशनच नाही ना. सुंदर सुंदर बायका मी पाहिलं. बेरोजगारी आहे. तुम्हाला सौंदर्य हवंय की आपल्या राष्ट्रपती मॅडम यांच्यासारखं पद हवंय आयुष्यात. मी जर कुणाला मानत असेल ना, आता द्रौपदी मुर्मू मॅडम, सोनिया गांधी, ते बाकीचं पॉलिटिक्स जाऊ द्या, पण ते पद गाठण्यासाठी जो संघर्ष या बायका करतात ना, तो करून बघा. कुठला मॅनिफेस्टेशननी काय होतं माहितीये का? तुम्ही मॅनिफेस्टेशन एक क्रिया आहे, ती वापरा तुम्ही. पण एखादी गोष्टीमध्ये तुमच्याकडे ती नाहीये म्हणून खचून जाऊ नका. म्हणजे काळ्या गोऱ्याचं तुला कळालं ना, म्हणजे समजून घ्या आता मला काय म्हणायचं. बरोबर. सो खचून नाही गेलं पाहिजे आणि त्याच्या मागावरती निर्माण करा, विश्व निर्माण करा. बर. अफर्मेशन्स काय असतात, त्याने कशावरती, त्याने आयुष्यावरती कसा परिणाम होतो, किंवा मला काही एक्झाम्पल जर तुम्ही दिलात तर अजून योग्य राहील. मी काय केलं, माझं उदाहरण मी घेते. आता माझं राहतं घर पण खूप सुंदर आहे. मी असं विचार करायच्या अजून एक फ्लॅट झाला पाहिजे. 6 महिन्यापासून अजून एक झालं तर काय हरकत. 6 महिन्यानंतर झालं रे, एकदम लॅविश फ्लॅट झाला. मग मी काय करायचे की बऱ्याचदा मी भाजी कापताना की हा माझं किचन असं आहे, आणि मी ते जायचे त्या दुनियेत. आणि मग मला काय झालं, मी त्या दृष्टीनेच काम करायला लागले की हा आता आपण बुक करू, हा आपण बुक करू, हा घेऊ. माझ्या हस्बंडला मी असं नाही इथे घेऊ तिथे घेऊ, ते काय बावळट आहे का, 10 महिने झाले तेच तेच तेच. मग एकदाच त्यांनी बुकच केला. असं पण असतं.
बर. सो म्हणजे अफर्मेशन्स न फायदा होतो. मला काही एक्झाम्पल देऊ शकाल तुम्ही की कसे अफर्मेशन्स केले पाहिजे? आता खूप सारे लोक पाहत असतील पॉडकास्ट आपला, तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तर काय काय अफर्मेशन्स आपण रोजच्या आयुष्यामध्ये करायला पाहिजेत? आता सगळ्यात सोपं सांगते तुला मी. भाजीपाला, हा जो भाजीपाला आहे ना आपण जो निवडतो ना, तो निवडताना मी काय करते, म्हणजे माझी जी टेक्निक आहे आज मी सगळ्यांना सांगते, ही टेक्निक जर माझ्यासारख्या महिलांनी वापरली ना, चॅलेंज देते, काही पण मॅनिफेस्ट करू शकतात. मी कार मॅनिफेस्ट केली मनासारखी, मी फ्लॅट मॅनिफेस्ट केला, मी खूप गोष्टी मॅनिफेस्ट केल्या, सगळ्या मिळाल्या. हा, पण कशा मिळाल्या सांगते, ऐक. वरण भात करायचा होता मला काल, म्हणजे मी रोज दिवसाड करतेच. मग मी तांदूळ घेतले, त्यातून मी खडे काढत होते, प्रत्येक खडा मी बाजूला काढत होते. मग मला खूप राग आला होता माझ्या कामवालीचा, आली नाही वेळेवर, सण होता. मग तो खडा काढताना तिचा राग काढला. बरंच काही काढते मी, ज्या ज्या गोष्टींचा मला त्रास होतो ना, तर मी असं करते, हा इथं गेलाय ना, हा खडा मी असा काढते, आणि मी मला असं काहीतरी फील होतं की मेंदूतून काहीतरी बाहेर निघते, ते मी असं व्हिज्युअलाइज करते, काहीतरी चाललंय, आणि मी ती लिंक इथे लावते. आय डोंट नो, हे माझं टेक्निक आहे. म्हणजे मी माझ्या बहिणीला बोलले, तर ती बोलली तू वेडी आहेस का, पण मी सांगू का, हे मी माझं बनवलंय आणि मी सक्सेसफुल झाले. म्हणजे शॉपिंग करताना मी बऱ्याचदा असं म्हणते, थँक्यू युनिव्हर्स, एवढ्या सुंदर भाज्या माझ्या घरात आहे, किती सुंदर अशी माझी लाईफ आहे. अंबानी सारखं तर घर सगळ्यांचं नसतं, पण अंबानीचे कम बी नाहीये. ही फिलिंग ज्यावेळेस येते ना, ज्यावेळेस कृतज्ञ असते ना, असे काही लोक मी पाहिले ज्यांच्याकडे किचन पण नाहीयेत, रस्त्याच्या कडेला बसून स्वयंपाक करतात. अरे परमेश्वराने किचन दिलंय, कट्टे दिले, फर्निचर दिलंय, कृतज्ञता व्यक्त करा ना. विश्वाला काय हवंय, मी तुला दिलंय ना, मग मला तू काहीतरी दे ना. मग मी धन्यवाद देते, धन्यवाद परमेश्वरा, ही कृतज्ञता तुमको झिरो से हिरो बनती है. सो तुम्ही रोज परमेश्वराचे आभार मानता, कृतज्ञता ठेवता, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानता. छान, खूप छान अफर्मेशन तुम्ही आज सांगितलेलं आहे. बट मला असं वाटतं की त्याच्यासोबत वर्क किंवा हार्डवर्क देखील तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं की त्याचा बॅलन्स कसा ठेवला पाहिजे? आपण जे काम करतो त्याचा किती मोठा रोल असतो या सगळ्या गोष्टीमध्ये? काही लोक गुरासारखे राबतायत अजून पण. यांना वाटतं कष्ट केलं कीच पैसा येतो. 100% येतो. तुम्ही ज्या युगात आहे ना, त्या युगाबरोबर चाला. डिजिटलाइज झाले सगळं. तुमचे कपड्यांचे दुकान आहे ना, तर सगळे डिजिटलाइज करा. इन्स्टा, फेसबुक ह्याच्यावर दुसऱ्यांचे प्रोफाईल बघण्यापेक्षा स्वतःच पण बघा. बिझनेस करा, तिथून तुमचे व्यवसाय डिजिटलाइज करा. मॅनिफेस्टेशन करो या कुछ भी करो, सब डिजिटल हो गया है. बरोबर. जोवर तुम्ही आता डिजिटलाइज होत नाही ना, कुछ नाही, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. सो डिजिटलायझेशन काळाची गरज आहे. आणि आपण पाहतो की सोशल मीडियावरती मोठे करोडोंचे बिझनेस देखील उभे राहत आहेत. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स खूप कमवत आहेत. इंस्टाग्रामवरती बिझनेसेस चांगल्या प्रकारे ग्रो होत आहेत. इव्हन तुमचा वेल एस्टॅब्लिश बिझनेस असेल आणि तरी देखील आज कॉन्टेंट क्रिएशन मध्ये लोक फाउंडर्स येत आहेत, स्वतःपर्यंत स्वतःची जी ओळख आहे, काम आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. बरोबर. मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की एक बुक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती, खूप फेमस बुक आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, मला वाटतं की एकच गोष्टी आहेत. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन भारतामध्ये तेवढं प्रचलित नाहीये, पण युरोपियन कंट्रीज आहेत ना, तिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप चांगल्या प्रकारे वापरतात लोक. बरोबर. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनची कन्सेप्ट काय वाटतं? त्याच्या मागे काही सायन्स आहे की फक्त ते इमोशन्स बेस्ड आहे? आता कसं आहे माहित आहे का, आपल्या लोकांना क्रेज चालू झालंय अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन त्यांच्या पद्धतीचं. युनिव्हर्स इज माय बॅक, त्याच्या लेखिकांनी सोहम शब्दावर अभ्यास केला. शब्द गुणाचा आपल्या भारतातून नेलेला. करोडोनी पैसा कमवती ती बाई, आज करोडोनी कमवतीये. हे असंच होणार आहे. त्या लोकांना आपलं क्रेज आणि आपल्याला त्यांचं क्रेज.
तर तुम्ही तुमचा विश्वास कशावर आहे ते करा, पण करा. बरोबर. मला थोडस तुमच्याबद्दल समजून सांगा की तुमचा आतापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे. तुम्ही हिलिंग, स्पिरिच्युअल हिलिंग, अफर्मेशन याकडे कसे काय वळालात? लहानपणी आहे ना, एक सवय होती मला, सॉरी, आकाशात तारे तुटताना बघायचे. मला काही माहित नव्हतं. मला कळालं फक्त की काही इच्छा मागितली की ती पूर्ण होती. मी ना संस्कृत मला खूप हार्ड जायचं. 10वीला मला पैकीची पैकी मार्क होते त्याच्यात. बर. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी अभ्यास नाही केला. तर मला एक गोष्ट कळाली, इच्छा आणि ऍक्शन, तुम्हाला काय हवंय ते, आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रॉपर ऍक्शन घेतली, ती काय ना तुम्हाला ती गोष्ट मिळवूनच देणार. हा, पण तुम्हाला आयुष्यात काय हवंय? आता हे जे लोक आहेत ना, मॅनिफेस्ट काय करतात, मला माझी ती गर्लफ्रेंड ती मला परत येईल का, ती माझ्याशी लग्न करेल का, मला सुंदर बायको भेटेल का. अरे काय मॅनिफेस्ट करावं, हे मॅनिफेस्टेशन आहे. लेटेस्ट अनुभव सांगते. एक मुलगी आहे, ती जॉब करते एक चांगल्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये. तिला तिचे बॉस आवडतात. आणि ती मला म्हणत होती, मला असं काहीतरी द्या की ज्याच्यामुळे मी त्यांना अट्रॅक्ट करू शकते, मी त्यांच्याशी लग्न करू शकेल. मी म्हणलं असं तुला आवडेल का ग, तिने सांगितलं मला कोण आहे काय कसं. म्हणलं तुला आवडेल का तुझ्या पप्पा जे आहेत, तुझ्यासारखी मुलगी त्यांच्या आयुष्यात आली तर तुला आवडेल का ग. तेवढा एज डिफरन्स होता. म्हणलं तुला का आवडतात ते बॉस. म्हणे नाही, त्यांना पण मी आवडते आणि खूप जीव लावतात मला. म्हणलं खरंच. तर म्हणलं ती कल्पना कर की तुझे वडील पण असंच काहीतरी करतायत, आणि तुला ते जर पटत असेल ना तर तू कर मग. आणि ह्याला कुठलंच अफर्मेशन आणि मॅनिफेस्टेशन नाही, द लॉ ऑफ कर्म आहे. जे करशील ते भरशील. बरोबर. तो कर्मात अडकलाय, त्यांनी त्याचे कर्म क्रिएट केले, तू अडकू नकोस. मलमूत्राच्या देहासाठी जे लोक वेडे आहेत त्यांचं काहीच नाही होणार. बऱ्याचदा असं होतं की लोक वेडे आहेत, बापरे किती सुंदर आहे, काय आहे तो, किती हँडसम आहे, आपला नवरा कमी वाटू लागतो, आपली बायको कमी वाटू लागते, किती लोक धोका देतात, कळत सुद्धा नाही. पण मी काय सांगते की माझे विचार असे आहेत, कदाचित पटणार नाही कोणाला. लोक मला म्हणतात फिर क्या जीने का ही नहीं क्या, लाइफ ही नहीं क्या, सृष्टि के नियम है, नियमों से चलो तुम लोग, लॉ है उससे आपको चलना ही होगा. जितना कुछ आप उससे उलटा करेंगे, सृष्टीच्या उलट जेवढं तुम्ही जाल ना तेवढे तुम्हाला वाईट परिणाम उपभोगायला लागतील, आणि तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना. बरोबर. बरं, आपण परत तिकडे येऊ. जे सौंदर्य असतं ना त्याची परिभाषा काय आहे की वाव किती सुंदर साडी, ब्युटिफुल फिगर, एव्हरीथिंग, हे असंच विचार करतात. थोडस व्हिज्युअलाइज करा, प्रवास करा त्या शरीरातून. आणि चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्या पुरुषांना, स्त्रियांना, एकामेकांच्या शरीरातून प्रवास करायचा. एक सेल बना, जा शरीरात, त्याच्या मूत्रातून प्रवास करा. आवडेल का ते शरीर तुम्हाला? नाही आवडणार ना आतलं शरीर. मग बाह्य सौंदर्य बघून का वेडेत तुम्ही, जे की कधी ना कधी आज जाणार आहे. वी डोंट नो आपला किती वेळ आहे या पृथ्वीवर. आपलं असल्यासारखं वागू नका. परमेश्वराने हा देह दिलेला आहे ना, ह्याचा चांगला वापर करा. हा देह कुणाच्या तरी मदतीसाठी दिलेला आहे. मी तुम्हाला असं नाही म्हणत की सत्य हरिश्चंद्रांसारखं वागा, पण मी हे सांगते की मनुष्य म्हणून तरी नीट वागा. आपल्यापासून कुणाला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. बऱ्याच लोकांना वाटतं की चीटिंगचा प्रकार आता खूप वाढलाय ना. मेरे हस्बंड मुझ पे चीट करते है, मेरी बीवी ऐसे, मेरा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, हे चीटिंग मुळे इतके लोक इन्सिक्युअर झालेले आहेत ना. तर हे तुला मी सांगते, असं नाही की पुरुषच चीट करतात, बायका सुद्धा चीट करतात.
अफेअर केलं म्हणजे चीट करणं असं नाहीये. चोरून व्हॉट्सअप करणे, फेसबुकवर ते मेसेंजर वगैरे. आप लोग काही जाते हो ना, कुठं जाता ना तुम्ही लोक, ज्या पद्धतीने स्त्रियांकडे बघता, त्यांना इनसिक्युअर्ड करता, अतिशय घाणेरडं काम करतात. गर्दीत चालले की बायकांना धक्के देऊन जातात, कुठंतरी टच करून जातात. त्यांना वाटतं काय ही बाई ऍक्शन नाहीच घेणार. किती लोक करतात रे तसं, आणि खूप महिलांना अनुभव येतात असे. खूप प्रकार आहेत चिटिंगचे यार, असं वागतात ना लोक. तर ही पण चिटिंगच आहे ना. चिटिंग म्हणजे तेच नाही फक्त, हे सगळे दुष्कृत्य जे आहे ना, हे चिटिंगचेच भाग आहेत. सगळे सेम जबाबदार आहेत याला. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी क्लायंट्स येत असतील. रिलेशनशिप असेल, कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, करिअर किंवा जॉब बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर कोणत्या कारणासाठी जास्त लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात? आता दोन प्रमाण जास्ती वाढलेले आहेत, एक तर करिअर आणि रिलेशनशिप. आता हे लोक बरेचसे आहेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये अडकलेले जे आहेत ना, ते त्यातून निघत नाहीये. आणि ते इतके अडकलेले असतात ना की त्यांची हिंमतच होत नाही बाहेर निघायची, पण त्यांना निघायचं असतं. तर आमच्या काही सेशन्स मध्ये आम्ही त्यांना अशी प्रोग्रामिंग देतो की ते निघतात बाहेर निघतात. आणि खूप महिलाही निघाल्यात, खूप पुरुषही निघालेत. सुरुवातीला अवघड जातं, पण सहज आहे. पॉसिबल आहे. कुठल्याही गोष्टीतून बाहेर निघणं हे पॉसिबल आहे. प्रयत्न करून बघा. का वाटतं बरं, का आज हे गोष्ट वाढत चालली आहे? आता हल्ली कसं झालंय रे, पहिले बघ तू विचार कर, लोकांचे संपर्कच व्हायचे नाही. आता आपल्या हातात जे आहे ना, ह्याला बॉम्ब म्हणून वापरायचं का स्वतःला एंगेज करायसाठी वापरायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. ह्या एका यंत्राने तुम्ही करिअरही करू शकता, घडवूही शकता आणि बरबादही करू शकता. बरोबर. आणि हीच एक अशी गोष्ट आहे, ह्याच्यामुळं फार लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि गोष्टी घडतात आणि त्यातून मग बाहेर निघणं अवघड होऊन जात. बरं, तुम्ही कशा प्रकारे मदत करता? म्हणजे तुमच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती येतो तर तुम्ही त्यांना प्रार्थना, तुम्ही सांगितलं मला, अजून कशा प्रकारे त्यांना हील करता? काही आमच्या सिक्रेट टेक्निक्स आहे. ज्यावेळेस ग्रुपमध्ये बायका बसतात ना, बेसिक हिलिंग होते. की घरगुती त्रास जे असतात ना, फॅमिली, नातेवाईक, फ्रेंड्स वगैरे, किंवा नवरा बायकोंचे एकमेकांशी पटत नाही, पहिले ना प्रार्थनेत आहे ना एक अशी विश्वाकडून आम्ही शक्ती घेतो आणि त्या शक्तीशी त्यांना सगळ्यांना एकजूट व्हायला लावतो. आणि मग काही थोडं 2 मिनिटाचं मेडिटेशन, 5 मिनिटाचं थोडस एक्सरसाइज, खूप असं एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना पिळत नाही की बोर होईल असंही आम्ही करत नाही. मी माझ्या टेक्निकी, लोकांना काय आवडतं मला त्याचा अभ्यास पूर्ण आहे आणि कुठपर्यंत लोक बसू शकतात त्या पद्धतीने मी त्यांना हिलिंग देते. ओके, मला पुढचा प्रश्न जो विचारायचा आहे तो थोडासा, मी म्हणेल की जे आपले हे युथ आहेत, जे जॉब करतात, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, त्यांच्याशी रिलेटेड आहे. आज कॉर्पोरेट जे एम्प्लॉईज आहेत, लाईफ जी आहे कॉर्पोरेट सेक्टर मधली, ती खूप जास्त हेक्टिक होऊन गेली आहे. वर्क लाईफ बॅलन्स नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. ऑफिसचे टायमिंग खूप ऑड आहेत. प्रत्येक फील्डमध्ये आता टार्गेट्स आलेले आहेत. टेक्निकल फील्ड असू द्या, सेल्स फील्ड असू द्या, किंवा ऑपरेशन्स असू द्या, टार्गेट सगळीकडे आलेत. आणि जेणेकरून ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामधला स्ट्रेस खूप वाढत चाललाय. तर आपल्या आयुष्यातला स्ट्रेस कमी करण्यासाठी, हा जो ताणतणाव आहे याच्यापासून थोडंसं दूर जाण्यासाठी आपण मॅनिफेस्टेशनचा कशा प्रकारे युज करू शकतो? यात मॅनिफेस्टेशन काम नाही करत. इथे काय काम करतं माहितीये का, तुमचं सकाळचं रुटीन. तुम्ही वर्किंगला जाताय आणि तुम्ही डायरेक्ट सकाळी झोपेतून उठणार, ब्रश करणार, थोडाफार ब्रेकफास्ट करणार किंवा ऑफिसमध्ये करणार, तुमच्या आयुष्यात बदल घडूच शकत नाही. बर, काय करायचं? तुमचं ऑफिस 9ला आहे ना, सकाळी 6ला उठा, वेळेत झोपा, 6ला उठा, 20 मिनिटं स्वतःला द्या, शांत बसा, 10-15 मिनिटं एक्सरसाइज करा. तास, दीड तास जिमला जायची गरज नाहीये. डोक्यात हे ठेवू नका की तुम्हाला एक्सरसाइज याच्यासाठी करायची, तब्येत बारीक होण्यासाठी. कधी कधी आपल्याला आपल्या ब्रेनला सुद्धा एनर्जी द्यायची असते. फक्त डेली 20 ते 25 मिनिटं स्वतःला द्या, शरीराला द्या, एक्सरसाइज करा. एक्सरसाइज थ्रू ते स्ट्रेस बाहेर काढा आणि कामाला अशी सुरुवात करा की
चार्ज युअर बॉडी. फोनचं बॅलन्स संपलं, रिचार्ज. मग आपल्या शरीराला त्याला पण रिचार्जची गरज आहे ना. बरोबर. दिवसभर तुम्ही लोक एवढे काम कराल आणि निघताना डायरेक्ट नका जाऊ, थोडस मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा, 4 चांगली गाणी ऐका, गोष्टी सॉर्ट आउट होतात. बर. आज जर एखाद्या व्यक्तीला मॅनिफेस्टेशन स्टार्ट करायचं असेल, त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल त्यांना घडवायचा असेल, तर त्यांना तुम्ही कुठले 3 स्टेप सांगाल की ज्यांनी सुरुवात त्याने केली पाहिजे? मी सगळ्यात आधी सगळ्यांना सांगेल की तुमची दिवसाची सुरुवात तुम्ही जशी करताना अख्खा दिवस आणि पुढचं सगळं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. तुमची सकाळची सुरुवात चांगली करा आणि काही टेक्निक अशा शिका की घरातले काही चुकीचं बोलले, कोणी भांडण केलं तुमच्याशी, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला बोलता येत नाहीये, पटत नाहीये, पण त्या व्यक्तीला तुम्ही फेसच करू शकत नाहीये, पण ती रोज व्यक्ती तुमच्या घरात राहतीये. मग ते तुमचे बॉस असेल, ऑफिस मधले बॉस असो किंवा घरातले कोणी दुसरे मेंबर्स असो, तुम्हाला यांना टॅकल करता आलंच पाहिजे. आपण पळवाट काढूच शकत नाही काही काही ठिकाणी. बरोबर. तर मग अशा वेळेला तुम्हाला त्या वेळेचे जे थॉट्स डिलीट करता आले ना, तुम्ही जिंकले. लेट गो करता आलं पाहिजे. लेट गो. माझा पीस आणि माझी शांतता हीच सगळ्यात आधी माझी प्रायोरिटी आहे. मला अशी कुठलीच गोष्ट करायची नाहीये, मला असं कुठलंच प्रत्युत्तर द्यायचं नाहीये, मला स्वतःला सिद्ध करायचंच नाहीये, मला एखादी व्यक्ती काय जज करतेय ह्याचाही मला विचार करायचा नाहीये. मला माझा पीस सगळ्यात जास्ती महत्वाचा आहे, म्हणून त्या व्यक्तीला मला प्रत्युत्तर द्यायचं नाहीये. मग असं होऊ शकतं की मग मी खरी हे कसं करणार? अरे ज्या व्यक्तीला तुम्ही शांत राहून किंवा तुम्ही कळतच नाहीये त्याला क्लॅरिफिकेशन देऊन तेवढं पुरतं तेवढं करणार आहे का? जो तुमचा आहे, ज्याला तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्ही काही न बोलता सुद्धा तो तुम्हाला समजून घेऊ शकतो. आणि जिथे नाही ना, मग तुम्ही किती पण डोकं आपटा नाही. बरोबर. शेवटचे मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, जे रॅपिड फायर क्वेश्चन्स असणार आहेत. मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार आहे, त्याच्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. मॅनिफेस्टेशन की हार्डवर्क, काय चूज कराल? हार्डवर्क. हार्डवर्क का? मला माहितीये ना, मॅनिफेस्टेशन करताय आणि ऍक्शनच घेत नाही. जर तुम्ही ऍक्शन आधी घेतली, नंतर तुम्ही मॅनिफेस्ट करायला लागले ना, काम होऊ शकतं. पण तुम्ही नुसतेच मॅनिफेस्टेशन करताय आणि ऍक्शन घेतच नाही तर काही नाही. बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंग की प्रॅक्टिकल प्लॅनिंग? प्रॅक्टिकल प्लॅनिंग. का? मला 1 कोटी माझ्या अकाउंटला पाहिजे. मी झोपेत आले पैशांचा पाऊस पडतोय. बरोबर. अफर्मेशन की डेली ऍक्शन? डेली ऍक्शन. काय परिणाम होतो डेली ऍक्शन्सचा? डेली ऍक्शन्सचा बघ, मराठी म्हण एक, थेंब थेंब साठून बनते तळे. हो, थेंबे थेंबे तळे साचे. हा, ते मायक्रो 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 इच्छा पूर्ण करा. हो. एकदम 1000 कोटी, 500 कोटी, 50 कोटी मॅनिफेस्ट करायचे स्वप्न बघू नका. 500 रुपयापासून सुरुवात करून बघा. 500 रुपये सुद्धा अमाऊंट खूप मोठी आहे. 1 रुपयाला सुद्धा किंमत आहे. तुझ्या अकाउंट मध्ये 50 लाख रुपये आहे आणि उद्या तुझा चेक, काय ती डेट आहे तुझी, आणि 1 रुपये कमी आहे. 1 रुपयाने वाजवली ना सगळ्यांची, बाउन्स झाला ना चेक. व्हॅल्यू करा की सुरुवात केली, अरे एवढाच कमी पैसा मिळतोय. 500 रुपये कधी 500 कोटी अट्रॅक्ट करल ना? करणार नाही. स्पिरिच्युअल गुरु की सेल्फ लर्निंग? सेल्फ लर्निंग. सेल्फ लर्निंग. का बरं सेल्फ लर्निंग? स्पिरिच्युअल गुरु म्हणजे आता माझ्या दृष्टीने सगळीकडे तो बिझनेसच झालेला आहे. आणि मग सेल्फ डिसिजन ह्यात इतका महत्वाचा आहे की आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आहे. जर आपणच नीट डिसाइड करू शकत नाही तर स्पिरिच्युअल गुरु
जर तुम्ही नुसते बुक्स वाचले तरी तुम्हाला बुक्स मधून गुरु भेटून जाईल, पण आता सगळे डिजिटल गुरु आहे ना, पैसा फेको और तमाशा देखोय भाई, बरोबर, त्यांचा तो व्यवसाय व्यवसाय बनलेला आहे. झालेला आहे. बरोबर. मॅम धन्यवाद तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिल्याबद्दल. म्हणजे आज मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन्स, त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स जे तुम्ही सांगितले, आय ओपनिंग होते डेफिनेटली. महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितले. मलाही प्रेक्षकांना सांगायचं की जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस घडून आणायचे असतील तर मी मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं इंस्टाग्राम हँडल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना रिच आउट करू शकता. त्यांची टीम तुम्हाला डेफिनेटली रिच आउट करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडेल याची मला खात्री आहे. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू.